हॅलो मित्रांनो, सुनीता ढेरे यूट्यूब चॅनल मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला दाखवणार आमच्या गावाचं असं देवस्थान आहे एक छान प्रकारचं. एक म्हणजे असं लग्न वगैरे झाल्यानंतर ना कसं लग्नानंतर हे करतात म्हणजे देवदर्शनासाठी येतात म्हणजे लग्न झाल्यानंतर ना. तर मी तुम्हाला दाखवते म्हणजे सगळेच म्हणजे इथे विठोबाचं बिरोबाचं सगळ्या म्हणजे गावातील देव आहेत म्हणजे छान प्रकारचे म्हणजे ते जाऊन एका दर्शन घेतल्याशिवाय म्हणजे कोणतंही काम पूर्ण होत नाही. तुम्हाला मी आज दाखवते म्हणजे मंदिर कसं आहे आणि कुठे आईच्या इकडे माझ्या आईचं घर आहे. बघू शकतो इथे जवळच आहे ते घर. म्हणजे घरापासून नुकतंच 5 पण नाही 2-4 पावलावरच आहे ते घर. आणि दाखवते तुम्हाला हे कसं मंदिर आणि कोणतं मंदिर आहे. हे आहे बिरोबाचं मंदिर आहे. बघू शकता आतमध्ये कसं आहे मंदिर ते. आणि बिरोबाचं हे आहे बिरोबाचं मंदिर आहे आणि इथे विठोबाचं मंदिर आहे. असं दोन्ही साईडला असं आहे. इथे विठोबाचं दाखवते आतमध्ये बघू शकता विठोबाचं आणि असं मंदिर आहे. असं छान असं मंदिर आहे. इथे यात्रा सुद्धा होती छान प्रकारे म्हणजे बकऱ्याचं वगैरे असतं म्हणजे एखाद्याचं म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नाही का म्हणजे आमच्या इथे नाही का गावाला जत्रा असते. म्हणजे त्यातनं जे बकऱ्यांचा वगैरे कार्यक्रम होतो तेव्हा इकडे सुद्धा बकऱ्याचा कार्यक्रम होतो. म्हणजे सगळी पंगत वगैरे बसलेली असते छान प्रकारे. आणि नंतर कसं आणि सजावट पण केलेली असते मंदिराचं. आता कसं म्हणजे साफसफाई वगैरे करतात व्यवस्थित, पण असं कसं रानात कशी अशी गुरं वगैरे बांधलेली असतील ना, तर मग कधी असं कधीतरी बांधतात. असं काही जातात त्याचं जास्त पालापाचोळा दिसतोय मला आजूबाजूला. आणि बघू शकता छान प्रकारचं कसं दाखवलं इथे. मग इथे माझ्या पलीकडे आत्याचं घर आहे आणि इथे पण आत्याच्या मुलीचं घर येते छान म्हणजे मग जवळच आमचं नातेवाईकाची अशी घरं वगैरे आहेत जवळच. आणि म्हणजे रिलेटिव्हमध्ये म्हणजे सगळे आमचे रिलेटिव्हमधले इथंच राहते म्हणजे सगळे नात्या वगैरे सगळे ह्याच गावात आहे सगळेजण. आणि तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं नक्की सांगा. छान तर म्हणजे तुम्हाला कळलंच असेल मंदिर कोणतं. हे बिरोबाचं आहे आणि हे विठोबाचं आहे. असे दोन जवळच असे मंदिर आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.